आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हिचं खूप कौतुक होतं ना तुम्हाला. चालस, सुस्वभावी, संस्कारी. सगळी नाटक आहेत. हिने फक्त तुम्हाला आम्हाला नाही आपल्या श्रेयसला फसवलंय. यशोधरा, अगं काही काळ वेळ आहे की नाही? काय बोलतीयस तू? तुला तरी कळतंय का? आम्हाला कळतंय आई, आम्ही काय बोलतोय ते आम्हाला नक्कीच कळतंय. पण आम्ही काय सांगतोय ते तू ऐक. या मुलीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. खरं तरी सरनाईकांची सून होण्याच्या लायकीचीच नाहीये. यशोधरा, जरा शांतपणे आणि नीट सांग, आराध्याने असं नेमकं काय केलंय सांग ना. खरं तर हिलाच विचार ना. आराध्या, तू जर आम्हाला फसवलं असतस ना तर एक वेळ आम्ही माफ केलं असतं. पण ज्याने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्याला फसवलंस. आमच्या श्रेयसला फसवलंस तू. काय ग, काय बोलतीयस तू यशोधरा? आई एक मिनिट, आम्ही बोलत असताना मध्ये बोलू नकोस. तुला वाटतं ना ही खूप कमाल आहे म्हणून. ही तुझी सर्व गुण संपन्न सून आहे ना. तिचं लग्नाआधी अफेअर होतं. निखिल नाव आहे त्या मुलाचं. आणि बाय द वे आई, अफेअर होतं नाही, अजूनही चालू आहे. आपल्या श्रेयसचा जो अपघात झाला ना त्याला कारणीभूत पण याच गोष्टी आहेत. श्रेयसला कळलं होतं हिच्या आणि निखिल बद्दल. त्याने मेसेजेस वाचले होते. त्याच्या मनात संशय आला, त्यामुळे तो हिच्या मागे गेला. तर ही निखिललाच भेटायला गेली होती. आणि तिकडे आई ती दोघं गॉड, आम्हाला बोलताना पण लाज वाटते पण हिला करताना लाज नाही वाटली. ते सगळं आपल्या श्रेयसने ऐकलं, पाहिलं. खूप धक्का बसला त्याला. त्याच मानसिक अवस्थेत तो निघाला आणि हा अपघात झाला. आराध्या, हे सगळं खरंय? नाही आजी, हे सगळं खोट आहे. ओ कम ऑन. फक्त गैरसमज येथे. आराध्या, म्हणजे नेमकं काय? बाबा, मी निखिलला भेटायला गेले होते हे खरंय. पण ममा जे म्हणतायत ना आणि श्रेयसने जे काही पाहिलं ते सगळं खोट आहे. फक्त गैरसमज आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज. म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी माझ्या डोळ्यांनी जे काही बघितलं ते सगळं खोटं आहे? आराध्या, टेंडरच्या वेळी सुद्धा मी तुला समजून घेतलं, तुला माफ केलं. पण तू तर एक पाऊल पुढे निघालीस. आपल्या रिलेशनच्या बाबतीत मी समजून नाही घेऊ शकत. चल, लग्नाआधी सुद्धा तुझा अफेअर असतं तर समजून घेतलं असतं. पण तू लग्नानंतर सुद्धा त्याला भेटत राहिलीस. तू श्रेयस एक मिनिट बेटा, शांत हो प्लीज, शांत हो बेटा. मग हिला माझ्या डोळ्यासमोरून जायला सांगा, माझा स्वतःवरचा कंट्रोल सुटेल नाही तर. हा हा बेटा, तुला कळत नाही काय बोलतोय तो. जस्ट गो. श्रेयस, अरे काय बोलतोयस तू? हे बायको आहे मी तुझी. बायको आहेस तू? श्रेय, बायको आहेस तू माझी? बायको या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? या नात्याचा अर्थ कळतो तुला? आराध्या, तुला लग्नाआधी मी सांगितलं होतं मला खोटं आणि खोटं बोलणारे सहन होत नाहीत म्हणून. आणि म्हणून तुला मी आता फायनल सांगतोय, आज आत्तापासून तुझ्यात आणि माझ्यात कुठलंही नातं नसेल. सगळं संपवून टाकलंयस तू. अक्षय, प्लीज मला माझ्या रूम मध्ये घेऊन चल. श्रेयस सावकाश. अक्षय, श्रेयस, 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 श्रेयस प्लीज एकदा माझं ऐकून घे. श्रेयस प्लीज. निखिल आणि माझ्यात असं काहीच नाहीये. त्याला मेसेजेस सुद्धा मी नव्हते केले.
तुझा काहीतरी गैरसमज होतो श्रेयस. प्लीज, मी खरं बोलते तुझ्याशी, माझ्यावर विश्वास ठेव श्रेयस, प्लीज. बास झाला ना, बास झाला आता. आणि मुळात तू मला कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायची काही गरजच नाहीये, कारण तू मला एक्सप्लेनेशन द्यायला आणि मी ते ऐकून घ्यायला आपल्यात कुठलं नातच शिल्लक नाहीये. त्यामुळे बंद करी नाटक आता, बास झाला. आणि हा, माझ्या रूम मध्ये यायचं नाही. हा, चल सावकाश. ऐकू आलं ना काय म्हणाला तो? त्याच्या रूम मध्ये जायचं नाही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. श्रेयसचा ना नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. पण आराध्या, तू काळजी करू नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आराध्या, अगं माणसांची पारख आहे आम्हाला. आजी बाबा, निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवलात. आराध्या, आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण लवकरात लवकर श्रेयसचा गैरसमज दूर करायला हवा. मी काय म्हणतो, त्या निखिलशी एकदा बोलून. नाही बाबा, मी त्याला भेटून आले, बोलले मी त्याच्याशी. मला नाही वाटत आता या सगळ्याचा काही उपयोग होईल. असं का म्हणतेस तू? कारण आजी, हे सगळं करण्यासाठी त्याला कोणीतरी पैसे दिलेत, म्हणून तो हे सगळं मुद्दाम करतोय. पण आराध्या, असं कोण का करेल? तुम्हा दोघांमध्ये गैरसमज निर्माण करून कोणाचा काय फायदा होणार आहे? हो ना, या दोघांमध्ये दुरावा यावा असं कोणाला वाटेल? आणि आपल्या घरातलं असं कोणी नाही करू शकणार. आपल्या घरात असं कोणी खरंच नाहीये. एक व्यक्ती आहे, ती यशोधरा. पण हे लग्न जुळवण्याचा आटापिटा तिनेच केलाय. मग ती असं का करेल?